नमस्कार मंडळी, कसे आहात? ते मी आत्ताच कामावरून आल्या लगेच कामाला लागले. बसले की कंटाळा येतो. मग कपडे सुकले होते ते काढून घडी मारून व्यवस्थित आपल्या जागेवर ठेवले आणि ते हॉलमध्ये झाडू वगैरे मारायला घेतले. थोडी साफसफाई करायला सुरुवात केली होती. ते बेडरूममध्ये पण खूप पसारा होता, तोसुद्धा आवरायचा होता मला. तोसुद्धा व्यवस्थित बेड वगैरे व्यवस्थित लावला. त्यानंतर खिडकीवरती माझ्या खूप असं हे झालं होतं, कारण माझेच सगळ्या वस्तू आहेत छोट्या मोठ्या काढण्यातले वगैरे, ते सगळं व्यवस्थित लावायचं होतं आणि तिथेही धूळ साठली होती, तेही पुसायची होती. ते सगळं व्यवस्थित लावलं आणि बेडरूममध्ये सुद्धा झाडू वगैरे मारून घेतली. बेडरूममध्ये झाडू वगैरे मारले आणि लगेचच लादी वगैरे पुसायला घेतली. मी मपनीच लादी पुसते, कारण बसून मला खूप हे होतं, जमत नाही, म्हणून मी उभ्यानेच लादी पुसते. बेडरूम पुसून घेतला, लगेच हॉल पुसायला घेतला. हॉल पुसून झाला, लगेच फ्रीजच्या बॉटल्या वगैरे भरायच्या होत्या. किचनमध्ये हांडा वगैरे घेतला, बॉटल्या भरायला घेतल्या. बॉटल्या भरत असताना इकडे कुकर लावला होता डाळीचा आणि आज काहीतरी चांगलं बनवायचं होतं, कारण मला भूक खूप लागली होती, कारण उपवास होता आणि डब्यातसुद्धा मी काही साबुदाण्याची खिचडी वगैरे नेली नव्हती. आणि इकडे डाळ उकळली होती, तर डाळीला फोडणी द्यायची तयारी केली. राई जिरं टाकलं, त्याच्यामध्ये तेल वगैरे टाकलं आणि ते एक मिरची, लसूण, कढीपत्ता आणि टॅमॅटो फक्त याचीच फोडणी दिली होती आणि एका साईडला भातसुद्धा ठेवला होता. साबुदाण्याचे मी असे ते 1 वाटी साबुदाणे घेतले होते, ते थोडे गरम केले, कढईमध्येच गरम केले होते आणि त्यांना असं मस्तपैकी हे वाटून घेतलं. एकदम म्हणजे एकदम पण पावडर नव्हती केली त्याची, थोडंसं रव्यासारखे जाड होते ते, असेच मस्त असे बारीक केले होते. आणि ते बारीक झाल्यानंतर ते सुद्धा कढईमध्ये काढले. माझ्याकडे दुसरा काही वाडगा नव्हता, त्याच्यामुळे कढईतच भिजवलं. आणि एक बटाटा घेतला, ते बटाटा चांगलं धुतलं, सोलून त्याला मस्त असं किसून घेतलं. किसल्यानंतरही त्याला एका पाण्यातून काढला आणि ते मी घरी दही लावते, तर 2-3 चम्मच दही टाकले त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर त्याच्यात किसलेला बटाटा, त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं आणि थोडं पाणी मिक्स करून असं त्याचं बॅटर तयार करत होते. त्याच्यामध्ये एक मिरचीसुद्धा टाकली होती मी, कारण थोडासा तिखटपणा. आणि नंतर 15 मिनटं ठेवल्यानंतर हे असे तव्यावरती हातानेच मी पसरवले होते, ते छोटे छोटे मस्त झाले, ते क्रिस्पी असे आणि खायलाही खूप छान लागत होते. दही होतं, त्याच्यात थोडा आंबटपणा होता आणि तुम्ही कसंही खाऊ शकता चहाबरोबर. आणि मला कसा वाटला माझा आजचा ब्लॉग नक्की सांगा. बाय.